प्रसादाची चव शंभूने तर प्लेटवरच कब्जा केलाय. तर मग आपण हे सगळे डबे आईकडे जाऊन आईला विचारू कोणत्याची चव कशी आहे ते. ओके आई, हा भीमाशंकरून आणलेला प्रसाद खाऊन सांग तुला कोणता आवडलाय तो, आणि कोणत्या प्रसादाला काय म्हणतात ते पण सांग. माझ्या काय लक्षात येत नाहीये. आमच्या आईने तो वरण केलंय पण खूप तिखट आहे. ठसका उठून दिला घरात. अगं त्याला झणझणीत फोडणी दिली, कोथिंबीर लसूण जिऱ्याची फोडणी दिली. आणि हा प्रसाद आहे ना, हा प्रसाद आहे ना भीमाशंकरचा आहे. आणि हा प्युअर खव्याचा प्रसाद आहे. हा लय छान असतो भीमाशंकरचा प्रसाद ना, खाल्ल्याला चांगला असतो आणि लय भारी असतो. प्युअर असं म्हणजे एकदा समोर सुटसुटीत आहे का. तुप आहे ना त्याच्या? नाही तूप नाही, त्याला तूप नसते वापरी, त्याला खवा वापरत असते. प्युअर खव्याचा आहे, त्यात साखर थोडी घालते. आणि याला आहे ना, याला काय म्हणते माहिती का, हा कलाकंद आहे. हे कलाकंद आहे ना, हा पण लय छान आहे, एकदम भारी सुटसुटीत आहे, छान वाटतं खायला. तुम्ही पण या खा. आणि हा आहे ना, हा पेढा आहे. हा पेढा आणलेला आहे, पण मुलांना काय केलं माहितीये का, हे पॅक घेतलं ना त्याच्यामुळे ते सगळं दबलं. हा पेढा आहे, हा पण नुसता खव्याचा पेढा आहे, छान आहे. हा पण छान आहे, तुम्ही पण या, तुम्ही पण खा. भीमाशंकरला तुम्ही पण दर्शनाला जा, तुम्ही पण दर्शन करून या. माझा मुलगा पण गेला, दर्शन करून आला. पण त्याला एवढा प्रसाद आणला, एवढं खायला आणलंय ना, त्याच्यासाठी वरण केलं, पोळी केली, आणि आता कुकर लावलेला भाताचा. आता आला का मग त्याला जेवायला वाढणार, ते लांबून येता आला ना, त्याच्यामुळे त्याला लगेच जेवायला देणार मी आता. रामकृष्ण हरी. तुम्ही पण जा भीमाशंकरला. नमस्कार करा, सबस्क्राईब पण करा म्हणा, सरप्राईज पण करा, विसरू नका सरप्राईज करायला.